एखाद्या दिवसाची सुरुवातच इतकी खराब होते ना, सांगते तुम्हाला पुढं काय झालं ते. सकाळी उठून फ्रेश होऊन पहिल्यांदा तर भात गरम करायला ठेवला. गॅस ऑन केला आणि बघते तर काय, सिलेंडरच संपला होता. गॅसचं बटन फक्त ऑन होतं आणि फ्लेम तर दिसत नव्हती. पण मिस्टरांनी लगेचच 11 वाजेपर्यंत सिलेंडर मागवला. पण तोपर्यंत खूप जास्त भूक लागली होती, म्हणून येता येता त्यांनी उत्तप्पा पण आणला, सो तो खाऊन घेतला. आता इथं दिवसाची सुरुवात तर खराबच झाली होती. तसं तर म्हटलं तर स्वयंपाकाचं एक काम सुद्धा माझं वाचलं होतं. म्हटलं दिवस तर आरामात घालवावा, पण कसलं काय, दुपार झाली आणि मला सर्दीसारखं झालं. मग संध्याकाळच्या वेळेला इथं काढा बनवायला घेतला. एका पातेल्यामध्ये तुळशीची 4-5 पानं टाकली, आलं, लवंग, दालचिनी, काळी मिरी टाकून मस्त काढा बनवला. कपात ओतून मस्त गरमागरम काढा प्यायला घेते, तोपर्यंत पाहुण्यांचा फोन यायला की आम्ही येतोय 10-15 मिनिटात. आणि मग काढा पिऊन सर्दी गायब व्हायची सोडून इथं माझं पाहुणे येणारे ऐकूनच माझी सर्दी गायब झाली होती. कारण पाहुणे म्हणजे दुसरं कोण नसून माझी मैत्रीणच आहे. आता मैत्रीण येणार म्हटलं होती, किचनमध्ये तर घुसणारच, म्हणून पटापट इथं किचनमधला पसारा आवरला. आणि सारखा मी चहा पित राहते म्हणून दूध आणलं नव्हतं. दुकानात जाऊन पटकन दूध घेऊन आले आणि बघा एवढं सगळं आवरलं आणि पाहुण्यांचा फोन आला की आज उशीर होईल, नंतर पुन्हा कधीतरी येतो. आणि आता दिवस तर खराब गेला, पण रात्र काही मला खराब घालवायची नव्हती, म्हणून मस्त असं रात्रीचा काहीसा बेत बनवला होता. वांग्याचं भरीत, चपाती, चण्याची आमटी, मस्त ताट भरून जेवण बनवलं आणि पोट भरून जेवले.